तर नमस्कार मित्रांनो. तर फायनली मी आता ब्लॉगिंग चालू केलेली आहे. तर बऱ्याच दिवसापासून मी असा विचार करत होतो की की आपण ब्लॉगिंग चालू करावी आणि हे चालू करण्यासाठी मला कमीत कमी बरेच दिवस गेले, बरेच वर्ष पण म्हणलं तरी चालेल. कारण 2017 साली मला यूट्यूबविषयी माहीत झालं होतं की आपण तिथे कंटेंट टाकू शकतो, त्याच्यामध्ये आपण हे करू शकतो, व्हिडिओ पोस्ट अपलोड करून आपण मॉनिटाईज करू शकतो. तर मी तेव्हा पण खूप ट्राय केलं, पण तेव्हा मी ब्लॉगिंग करत नव्हतो. तेव्हा मी व्हिडिओज बनवायचो, जसं की स्टेटस व्हिडिओज वगैरे बनवत होतो बरेच, आणि अपलोड करत होतो. व्हायरल होत होते, म्हणजे जास्त व्ह्यूज नव्हते येत, पण येत होत्या थोड्याफार. तर तेव्हापासून ट्राय करत होतो की माझा स्वतःचा काहीतरी कंटेंट असावा, की मी काहीतरी चालू करावं, काही ना काहीतरी करावं. पण हे सगळं मला माहिती घ्यायला, शिकायला बराच टाईम गेला. आणि मग म्हटलं की नाही, आता बऱ्याच 2-4 दिवसापासून मला असं बरेच जणांचे यूट्यूबचे व्हिडिओज बघितले, बऱ्याच जणांचे इंस्टाग्रामवर बघत होतो. तर मला ते बघून 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 असं वाटलं की नाही यार, आपण करायलाच पाहिजे आता चालू. की काय विचार करण्यापेक्षा आपण कॅमेऱ्यासमोरच विचार व्यक्त केलेले काय वाईट आहेत. तर त्यासाठी मी काय केलं की चालूच केलं की करूया आता आपण, बघूया कसं होतं आहे ते. तर माझं इंट्रोडक्शन देतो. मी राहुल जोगदंड. तर माझ्या चॅनलचं नाव पण राहुल जोगदंडच आहे, आणि हाच तो चॅनल आहे जेव्हा मी बऱ्याच दिवसापासून याच्यावर त्या कंटेंट अपलोड करत होतो. जसं की ट्रॅव्हलिंगचे, फिरायचे, इकडं तिकडं गेलेले बरेच व्हिडिओ मी अपलोड करत होतो. आणि असं करून तर मी माझे आत्तापर्यंत ऑलमोस्ट 2K सबस्क्रायबर झालेले आहेत. आणि आता मला असं वाटायला लागलं की नाही, आता आपण कॅमेऱ्यासमोर आपला चेहरा घेऊन येऊनच ब्लॉगिंग चालू करावी. तर त्यासाठी मी चालू केले. आणि मला असं वाटायला लागलं की आपण रोज डेली जे गाडीवरती फिरतो त्याचे पण व्हिडिओ रेकॉर्ड करून ते अपलोड करायला पाहिजे, आणि असं बोलून पण व्हिडिओ अपलोड केले तरी काय अडचण नाही आहे. तर तसं मी आत्ता चालू केलेलं आहे. तर म्हटलं की काल पण मला असं बसल्यानंतर एवढं बोलत बोलत माझ्या मनात एवढे विचार येत होते. तर म्हटलं की नाही, आता आपण कॅमेऱ्यासमोरच बोलावं आणि ते विचार व्यक्त करावे. कारण मनात विचार बोलण्यापेक्षा समोर बोललं ना असं कॅमेऱ्यासमोर, तर बेटर राहील माझ्यासाठी. तर बघूया. काल काल पण मी म्हटलं की आपल्याला यार माईक लागेल. आणि मी माईक घेण्यासाठी गेलो बाहेर. माईकसाठी बराच वेळ फिरलो, पण मला वायर्ड माईक कुठे भेटला नाही. आणि मला माईक घ्यायचं सोडून मी मेमरी कार्ड घेऊन आलो. कारण माझ्या भावाने सांगितलं होतं त्याला मेमरी कार्ड पाहिजे CCTVमध्ये टाकायला. तर मी माईक विचारले आणि जस्ट मला मेमरी कार्ड दिसलं, आणि त्याने मला किंमत सांगितली. मी त्याला सांगितलं नाही एवढ्याला दे, तर तो मला घेऊन जा. परत मला काहीच बोलता येईना, नाही होई पण नाही मग. तर मी घेऊन आलो ते माईक, राहिला बाजूला, आणि मी घेऊन आलो मेमरी कार्ड. पण ठीक आहे, मला यूज बी होईल, किंवा तर मी गाव गेलो तर माझ्या भावाला देऊन टाकेल ते त्याच्या CCTVसाठी. तर बघूया. मला कॅमेरा पण घ्यायची इच्छा झाली की GoPro घ्यावं का Insta360X. पण म्हटलं की नाही, आधी आपण कॅमेऱ्यासमोर व्यक्त व्हावं, बोलावं, ते अपलोड करावं, आणि 1 महिनाभर आपण त्याची प्रॅक्टिस करावी, बोलावं, आपल्याला जे वाटतंय, ज्याच्याविषयी आपण कंटेंट तयार करायला लागलो ते सगळं क्रिएट करावं, आणि मग आपण त्याच्याकडे वळू शकतो, कॅमेऱ्याकडे. तर मग सध्या मी सुरुवातीला तर मोबाईलमधूनच ब्लॉग चालू केलेला आहे. तर बघूया आता, मी कंटिन्यू डेली 1-2 दिवसाला मी हे व्हिडिओ बनवल आणि अपलोड करेल. कारण की मला असं वाटत आहे की मला फिरायला पण खूप आवडतं, पण मला असं कंपनीमध्ये काम करतो ना मी, तर तेव्हा मला कसं वीकली 4-5 दिवस कंटिन्यू जावं लागतं. मला वाटलं तर सुट्टी घेता येत नाही, बाहेर जाता येत नाही, किंवा घरी पण जाता येत नाही विदाऊट सुट्टीचं. तर कुठंतरी मला हे चांगलं वाटत नाही की की आपण काय करतोय आणि काय करायला पाहिजे. तर म्हटलं की नाही यार, आपण आता ब्लॉगिंग चालू करायला पाहिजे, जेणे की आपल्याला व्यक्त होता येईल. आपल्याला आपलं फॅमिली, म्हणजे जसे फॉलोअर, सबस्क्रायबर गोळा करून आपण त्यांच्याशी कनेक्ट होता येईल, त्यांच्याशी बोलता येईल, आपण काहीतरी सुरुवात करता येईल ह्यासाठी. म्हणजे मी रात्रीपासून विचार केला, आणि आज सकाळीच मी बनवणार होतो व्हिडिओ. पण मला सकाळी थोडं काम होतं, बाहेर जायचं होतं, आणि बरंच काय होतं, त्यामुळं मला काही टाईम भेटला नाही. पण आता मी
त्यामुळे म्हटलं की आज काही झालं तरी पण मला आज व्हिडिओ बनवायचाच आहे. तर त्यासाठी मी व्हिडिओ बनवला आहे, म्हणजे आता बनवलंच ऑलमोस्ट. तर आता मी तो अपलोड करणार आहे. माझं मी यूट्यूबला तर ऑलरेडी अपलोडच करेल, पण मी आता एक फेसबुक अकाउंट पण न्यू काढणार आहे, जेणे की कारण मला असं इंस्टाग्रामला सध्या तरी बनवायची अजून हिंमत होत नाही आहे. कारण माझ्या गावातले बरेच माझे मित्र वगैरे सगळे तिथं मला ॲड आहेत, जेणेकरून मी तिथं जर अपलोड केलं तर मला असं म्हणजे मी बोलतो की कोण काय म्हणायचं ते म्हणून दे, पण माझं मन थोडं अजून एवढं हे झालं नाही की बाबा तिथं पण मी लगेच बनवून असं टाकू शकेल. तर त्यासाठी मी यूट्यूब हा पर्याय निवडला की मी आधी यूट्यूबवरती करेल. जेव्हा मला यूट्यूबवर चांगला रिस्पॉन्स येईल, चांगलं वाटेल, तेव्हा मी कुठेतरी जाऊन इंस्टाग्रामला पण माझे अकाउंट उघडून मी किंवा हा या अकाउंटवरती व्हिडिओज अपलोड करायला सुरुवात करणार आहे. तर यासाठी आता बघूया की हा व्हिडिओ मी डेली दोन तीन व्हिडिओ बनवणार. डेली म्हणजे 2-3 दिवसामध्ये एक व्हिडिओ, कारण लगेच तर डेली मी सध्या तरी बनवणार, अपलोड करणार, बघणार. जर मला याच्यामध्ये चांगली म्हणजे माझ्या बोलण्यामध्ये सध्या मला लगेच कंटिन्यू चांगला फ्लोमध्ये बोलता येणार नाही किंवा असं नाही, तर मी सुरुवात करेन. म्हणजे प्रॅक्टिस होऊन होऊन तर ते मला होईलच. त्यासाठी मी आता मोबाईलवरून चालू केलेलं आहे. जर मला थोडं चांगलं जमायला लागलं, प्रॅक्टिस जमायला लागली, तर मी एक कॅमेरा घ्यायचा, ब्लॉगिंग कॅमेरा, जसं Insta360 प्रो किंवा असं वेगवेगळे बरेच काय आहेत, तर ते घेणारच आहे असं माझं चाललं आहे. जेणेकरून मी बाईकवरती पण माझे व्हिडिओज रेकॉर्ड करेल, ट्रॅव्हलिंगचे. मला ट्रॅव्हलिंगला खूप आवडतं, ट्रेकिंगला वगैरे. तर मी त्याचे पण व्हिडिओज बनवणार आणि जेणे की तिथं पण अपलोड करता येतील असं माझं आहे. तर हा पहिलाच ब्लॉग असल्यामुळे मी काय जास्त बोलणार नाही त्याच्यामध्ये. ऑलमोस्ट बराच वेळ बोललेलो आहे. तर जास्त टाईम नाही घेता बघूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी थोडं अजून चांगलं प्रिपेअर किंवा अजून चांगलं बोलण्याचा ट्राय करेल. तुम्हाला पण काहीतरी व्हॅल्यू देईल, जेणे की तुम्हाला पण बघायला इंटरेस्ट येईल. आता नवीन व्हिडिओ आहे, पहिलाच व्हिडिओ आहे, तर मला माहीत नाही व्ह्यू जातील नाही जातील, पण मी माझं मत व्यक्त केलेलं आहे आणि हा अपलोड करणार आहे. तर मित्रांनो, चला बाय बाय.